तुम्हीही कधी पैशांचा अनादर केलेला आहे का? पैशांविषयी राग, भीती मनामध्ये आणलेली आहे का? फ्रस्ट्रेशन आणलेलं आहे का? पैसा माझ्यासाठी नाही, पैशाचा काही उपयोग नाहीये, माझा आणि पैशाचं कधीच जमणार नाही, असे विचार मनातही आणलेत, शब्दांवाटेही पसरवलेले आहेत का? तर ते हील करण्याची वेळ आत्ता आलेली आहे. कारण की पैसा हा फक्त कागद, पेपर, नाणी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नाही, तर ती एक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेची होपोनोपोनोद्वारे अतिशय नम्रपणे माफी मागितली जाऊ शकते, हील केलं जाऊ शकतं. प्रत्येक गोष्टीत ऊर्जा आहे, तसंच पैसा ही एक ऊर्जा आहे, म्हणून तर अख्खं जग त्याच्या मागे आहे. तर त्याचमुळे पैशाच्या एनर्जीला तुमच्यासाठी हील करण्याची वेळ आलेली आहे. पण तुम्ही तयार आहात? जेव्हा जेव्हा आपण पैशाची देवाणघेवाण करतो, काहीही गोष्ट त्याच्या बदल्यात घेतो, तेव्हा तेव्हा कळत नकळत आपल्या मनामध्ये जो पैशाचा विचार आहे तोही पास ऑन होत असतो आणि ऊर्जेचा नियम आहे व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. तर हे हिलिंग तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे ते नकारात्मक विचार परत आणण्यापासून रोखेल. येत असतील तर त्यांचीही ऊर्जा रिलीज करेल. जे पैशाविषयी नकारात्मक एनर्जी तयार केलेली आहे बोलण्यातनं, वागण्यातनं, फील करण्यातनं, फील करवण्यातनं, ती सगळी आज आपण रिलीज करणार आहोत विथ द हेल्प ऑफ होपोनोपोनो. तर पैशाविषयीची निगेटिव्ह एनर्जी माफी मागण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार, माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. चला तर सुरू करूयात. सो तुमच्या हातात जर का नोट असेल पैशाची तर खूप चांगलं. पैशाची हातात नोट घेऊन करा. नसेल तर हृदयावर हात ठेवा. डिअर मनी, आय एम सॉरी. मी सतत पैशाच्या बाबतीत असमाधानीच असते किंवा असतो. आय एम रिअली सॉरी. पैसा जास्त खर्च झाला तर फ्रस्ट्रेशन, राग, वैताग, त्रागा या सगळ्या गोष्टी आपसुकच माझ्या हातनं घडतात. आय एम सॉरी. मी दरवेळेस पैशाला लॉजिकल माइंडसेटनेच पाहत आहे आणि प्रत्यक्षात चमत्काराची अपेक्षा करत आहे पैशाच्या बाबतीत. प्लीज फॉरगिव्ह मी. मला पैसा एनर्जी, ऊर्जा म्हणून कधी कळालाच नाही. फक्त त्याच्या मागे पळायचंय एवढंच मला माहिती आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. मी पैशाला कधी जाणून समजून घेतलंच नाही. त्याला ऊर्जेच्या स्वरूपात स्वीकारलं सुद्धा नाही. आय एम सॉरी. मला पैशाच्या बाबतीत सतत भीती, गिल्ट, अँगर, फ्रस्ट्रेशन आणि वैताग याच सगळ्या भावना तयार होतात. आय एम रिअली सॉरी. ग्रॅटिट्यूड किंवा प्रेम पैशाविषयी कधीतरीच असतं, नेहमी येतच नाही. सो डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी या सगळ्या नकारात्मक ऊर्जा तुझ्यापर्यंत पास ऑन केलेल्या आहेत. अँड थँक्यू सो मच. आज मी हे हिलिंग करून या सगळ्याची तुला माफी मागत आहे, तुझ्याकडे माफी मागत आहे. थँक्स टू होपोनोपोनो. ही सगळं फॉरगिव्हनेस पैशाविषयी माझ्याकडनं होपोनोपोनो मुळे घडत आहे. अँड आय लव्ह मनी, आय रिस्पेक्ट मनी, आय वेलकम मनी. मी माझ्या पैशाच्या ऊर्जेच्या रूपात प्रेम, आदर, रिस्पेक्ट आजपासून करत आहे. हे मी स्वतःला प्रॉमिस करत आहे. डिअर मनी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचं आहे. अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. अँड ॲब्सॉर्ब ऑल द एनर्जी. पैशाच्या बाबतीत आपण बऱ्याच वेळा खूप साऱ्या कंपॅरिझन, खूप साऱ्या तुलना करत असतो. सतत त्या निगेटिव्ह सिस्टीम, निगेटिव्ह बिलीफ सिस्टीम तयार केलेल्या असतात. या ऊर्जेला, पैशाची ऊर्जा अतिशय सेन्सिटिव्ह असते. पैशाच्या या ऊर्जेला ते मान्य नसतं आणि त्यामुळे तुम्ही ज्या ऊर्जेने पैसा खर्च करता, देता, घेता, त्याच ऊर्जेने तो तुमच्याकडे परत येतो आणि तो आला तरी टिकत नाही. अग्री? टाईप ए इन द चॅट बॉक्स. या होपोनोपोनोद्वारे आजपर्यंत तुम्ही जे काही पैशाला नकारात्मक व्हायब्रेशन्स दिलेले आहेत ते हील होतील, रिलीज होतील. पण एक लक्षात घ्या, हे कन्सिस्टंटली करायला पाहिजे, डीप डाऊन करायला पाहिजे. माइंडसेटही बदलण्याची गरज आहे. आणि आता वेळ आलेली आहे EFT टॅपिंगची. पैशासाठी EFT टॅपिंग अतिशय पॉवरफुली काम करतं. पैशाविषयीचे सगळे ब्लॉकेजेस रिलीज करतं. सो आता आपण सुरू करणार आहोत EFT टॅपिंग. EFT टॅपिंग नेमकं काय आहे याविषयीचा व्हिडिओ आय बटनमध्ये मी देईन, तुम्ही तो जाऊन नक्की बघू शकता. पण आता माझ्यासोबत पैशाविषयीचं टॅपिंग करा, म्हणजे जेणेकरून पैशाविषयी हे जे काही तुम्ही तयार केलेलं आहे ते रिलीज होईल. सो स्टार्ट टॅपिंग विथ मी. इवन दो मला पैशाविषयी राग, भीती, त्रागा, लोभ सगळंच आहे. सतत माझं कंपॅरिझन चालू असतं. खूपदा माझ्या तोंडात, मनात हे वाक्य असतं, पैसा माझ्यासाठी नाहीच आहे. आणि हे सगळं मी त्या सेन्सिटिव्ह ऊर्जेला सातत्यानं पास ऑन करत आहे.
वागण्यातनं, बोलण्यातनं, बुद्धीतनं, विचारातनं, सगळ्याच मार्फत या सगळ्या ऊर्जा निगेटिव्ह आहेत आणि ह्या आज मी रिलीज करत आहे. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा, अतिशय सावकाश. स्टार्ट टॅपिंग विथ टी. पैशाविषयीची भीती रिलीज नाव. पैशाविषयी तयार केलेले अनादर रिलीज नाव. पैशाविषयी सातत्यानं केलेली तुलना रिलीज नाव. माझा पैसा आणि माझ्यात प्रेमाचं नातं असं नुसतं म्हणणं, दाखवणं नाही रिलीज नाव. पैशाविषयी सतत फील केलेला राग, वैताग रिलीज नाव. पैसा कसा माझ्यासाठी नाहीच आहे मुळी याबाबत सातत्यानं केलेले डिस्कशन्स रिलीज नाव. वागण्यातनं एक, बोलण्यातनं एक आणि विचारातनं एक अशी तीनही वेगवेगळ्या प्रकारे पैशाला पास ऑन केलेली नकारात्मक ऊर्जा रिलीज नाव. सातत्यानं पैशावरूनच स्वतःची केलेली तुलना रिलीज नाव. सबकॉन्शियस लेवललाही डीप डाऊन पैशाचे बसलेले लिमिटिंग बिलीफ रिलीज नाव. या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे पण त्यासाठीही प्रयत्न न करणे रिलीज नाव. पैसा माझ्याकडे चमत्काराने आला पाहिजे या अपेक्षा करणे आणि त्या चमत्काराच्या मागे सुद्धा लॉजिक्स लावणे रिलीज नाव. सतत स्वतःच्या आणि पैशाच्या बाबत अतिचिकित्सा दाखवणे रिलीज नाव. पैशाला आहे तसं न स्वीकारणे रिलीज नाव. ग्रॅटिट्यूड हे फील न करता नुसतं तोंडानं म्हणणे रिलीज नाव. इवन दो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मी करत आहे, नकळत कळत मी माझ्या पैशाला डिसरिस्पेक्ट करत आहे. पैशाची माफी काय, पैशाला आहे तसं स्वीकारणं सुद्धा माझ्याच्याने होत नाहीये. हा पॅटर्न मी स्वतः तयार केलेला आहे. आज आत्ता या क्षणी हा पॅटर्न मी पूर्णतः रिलीज करत आहे. माझ्या पैशाला स्पीडनं अतिशय फास्ट माझ्यापर्यंत येण्याची परमिशन देत आहे आणि जसा आहे तसा स्वीकारत आहे. ठीक आहे, डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घेतला, सावकाश सोडला, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज युअर हँड्स अँड ऑब्झर्व ऑल द ह्युमिनिटी. रिमेंबर, पैसा त्याच्या मागे पडून येत नाही, तो आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला हवा. हे मॅजिक आपल्या आयुष्यात घडायला हवं आणि यासाठी होपोनोपोनो आणि टॅपिंग अतिशय मॅजिकली काम करतं. पैशाबरोबरीनच तुमचं आरोग्य, तुमचे पर्सनल प्रोफेशनल रिलेशनशिप, तसंच तुमचं करिअर, जॉबच्या व्हायब्रेशन्स हे सगळं एकाच व्यक्तीशी कनेक्टेड असतं, ते म्हणजे तुम्ही. आणि या सगळ्या बाबतीत जर का तुम्ही बॅलन्स्ड असाल तर पैशाच्या मागे पळावं लागत नाही. पैसा सहज सहज अट्रॅक्ट होतो. तो समृद्धीमध्ये पण अट्रॅक्ट होऊन तुमच्याकडे टिकतो. या सगळ्याविषयी जर का तुम्हाला जास्तीत जास्त जाणून घ्यायचं आहे आणि प्रत्यक्षात ती समृद्धी, तो अबंडन्स तयार करायचा आहे, तर हे होपोनोपोनो टॅपिंग तर तुमच्या उपयोगाला येईलच, पण डीप डाऊन तुमच्याही मनात अजूनही पैशाविषयीच्या बऱ्याचशा नकारात्मक वृत्ती, प्रवृत्ती, लिमिटिंग बिलीफ्स आहेत. तर हे सगळं रिलीज करायचं असेल तर मी इन्व्हाइट करीन अपकमिंग 2 दिवसाच्या EFT टॅपिंग फॉर मनी या लाईव्ह वर्कशॉपमध्ये. या वर्कशॉपमध्ये तुम्हाला तुमचा पॅटर्न कळेल पैशाविषयीचा. पैशाची ऊर्जा तुमच्यापर्यंत का पोहोचत नाहीये हेही कळेल. लाईफ तुम्हाला ती एनर्जी रिवायर करता येईल आणि प्लस पैशाविषयी तुमच्या मनामध्ये जी ब्लूप्रिंट आहे तीही शिफ्ट करता येईल. हे सगळं लाईव्ह होतं आणि तुम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता. तर त्या वर्कशॉपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीच्या मागे पळाल्यानंतर जर का त्या मागे पळण्याचं कारण स्पष्ट नसेल आणि उगाचच चेसिंग चालू असेल तर ती गोष्ट तुमच्या पुढे पुढेच जाणार आहे. ती गोष्ट अट्रॅक्ट होण्यासाठी तशा व्हायब्रेशन्स, इंटरनल एनर्जी तयार कराव्या लागतात. तुमच्या अंतर्मनामध्ये त्या गोष्टीविषयीची पॉवरफुल बॅलन्स्ड एनर्जी तयार करावी लागते. तेव्हा तो पैसा सहज सहज अट्रॅक्ट होतो. तर या सगळ्या सहज एफर्टलेस मॅनिफेस्टेशनसाठी जर का तुम्ही तयार असाल, टाईप R इन द कमेंट्स आणि वर्कशॉपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ तुमच्या कुठल्याही मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशा मित्रमैत्रिणींना जे पैशाच्या बाबत सतत निगेटिव्ह बोलत असतात आणि वागतही असतात किंवा कोणाचे द्यायचे असतील तरीही त्यांचं टाळाटाळ चालू असते. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, अशा प्रकारे होल्ड केलेली एनर्जी सुद्धा त्यांनी तयार केलेली आहे पैशाविषयी. तर अशा कुठल्याही 3 मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्रामवरही तुमच्यासाठी असे क्विक टॅपिंग, क्विक हिलिंग रील्स, व्हिडिओज मी बनवत असते जेणेकरून तुम्हाला त्याचा सातत्यानं फायदा होईल. तर तिथेही सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी, स्वतःच्या पैशाची मनापासून माफी मागण्यासाठी, त्याच्याबरोबर एक चांगलं हिलिंग रिलेशन तयार करण्यासाठी थँक्यू सो मच. अशाच
चांगल्या हीलिंग, टॅपिंग, माइंड प्रोग्रामिंग व्हिडिओसहित मी पुढेही तुम्हाला भेटत राहीन. पण त्याच्या आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करा. थँक सो मच.